हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मिरचीचं लोणचं रेसिपी सांगणार आहे. तर त्यासाठी मी इथे 52 किलो मिरची घेतली आहे. आता आपण या मिरचीला कट करून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य: हळद, मीठ घेतले आहे. येथे मोहरी, 1/2 किलो मोहरी मी बारीक करून घेतली आहे. आता आपण मिरची कट करूयात. आपण यामध्ये 3 लिंबही कट करून टाकूयात नंतर. आता इथे मोठी मिरची असल्यामुळे या मिरचीचे मी 2 काप करणार आहे. असं 2 करणार आहे त्याला असं चिरून घेणार आहे मधातून. सर्व मिरच्यांना आपल्याला असंच करायचं आहे. असं कट करून आता मधातून असं कट करून घेणार आहेत. कारण तुम्ही बघू शकतात मिरची किती मोठी आहे, वेस्ट जाते. अशा पद्धतीने सर्व मिरची कापून घ्यायची आहे. मोठी मिरची असल्यामुळं मी याचे 2 भाग करत आहे. छोटी मिरची जर असेल तर तुम्ही असं टाकू शकता, कारण मोठी मिरची अख्खी कोणी खाणार नाही, वेस्ट जाऊ शकते. त्यासाठी मी एका मिरचीचे 2 भाग करत आहे. इथे आपल्या पूर्ण मिरच्या कापून झालेल्या आहेत. आता आपण लिंब कट करून घेऊयात. मी इथे 3च लिंब घेतले आहेत. जास्त लिंब टाकल्याने चिंचेचा आपल्या मिरचीचा तिखटपणा कमी होतो. किंचित आंबूसपणासाठी म्हणून मी येथे 3 लिंब घेतले आहेत. आपले 3ही लिंब कट करून झाले आहेत. आता आपण हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात. हळद, मीठ, मोहरी, बारीक केलेलं मोहरीचं पीठ, बघू शकता. अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून मग आपण कट केलेल्या मिरच्यांमध्ये मिक्स करूया त्याला, म्हणजे हे सर्व एकत्र एकजीव होईल. हे पूर्ण एकत्र झालं आहे. आता आपण ही मिरचीमध्ये टाकूया. थोडी थोडी टाकून मिक्स करूया. उरलेली पण मोहरीची डाळ टाकून देऊयात. आता मी सर्व याला हाताने मिक्स करते. म्हणजे हाताने मिक्स केलं तर पूर्ण हातमध्ये जाते, चिरलेल्या जागी पूर्ण मसाला लागतो. अशा पद्धतीने तुम्ही टाकून बघा. मिरचीचं लोणचं खूप भारी लागतं. गरम गरम पोळीसोबत 2 मिरच्या ठेवल्या, 1 पोळी, भाजी बी नसली तर जमतं. तुम्ही बघू शकतात हाताने मिक्स केल्यामुळे कसं आतमध्ये पूर्ण आतमध्ये जाते. अजून थोडं आपण याला असं करूया, म्हणजे मसाला आतमध्ये जातो. आता आपलं पूर्ण तयार झाला आहे. आता आपण याला बरणीमध्ये टाकूया.
इथे मी स्वच्छ धुतलेली प्लास्टिकची भरणी घेतली आहे. आता यामध्ये आपण लोणचं टाकूया. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपलं लोणचं झालं आहे. मी या भरणीमध्ये भरून ठेवलं आहे. आता आजच्याला उद्या हे भरणीमध्ये पाणी सुटून अर्धीच भरणी होते. माझं लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.